तो दूधवाला कितीही स्वच्छ मनाने दूध विकत छान बाबा तरी घेताना विचारते रे राजा पाणी तरी टाकलं ना, पण तो दारूवाला कितीही सरळ आणि सुरळीत ठेवी त्याच्यात पाणी टाकूनच ठेवायला. खरं आहे ना? एखादी दुकानदार असेल तर त्याच्याकडं गिराईकला बोलवावं लागत चांगलं चांगलं. तुम्ही पेट्रोल पंप बघा, चित्र बनवत असते, या इकडे पेट्रोल टाका, या इकडे डिझेल टाका, बरोबर ना? चहा वाल्यांना बी तसंच, भारी चहा, स्पेशल चहा, अमूल्य तुल्य आहे चहा, आहे ना? पण ते दारू वाल्यांना काहीच सांगावं लागत नाही. मी आज तुम्हाला शिव्या दिल्या ना तर तुम्ही लगेच सांगता जे महाराज मुसळ सुद्धा पाहिजे. पण जर मी आता जर इथे एखादी पेशंट इंग्लिश घेऊन बसू ना, गावचे महाराज बाजूला चला, मित्रता ठेवा फक्त. ऐसी नहीं मिलेगी तो वैसी मिलेगी, आहे ना? काहीच जमान आहे. म्हणजे दारू आणायला तुम्ही कोणत्याही डोंगराची आड गप्पा, कोणत्याही गावामध्ये गप्पा, कितीही तुमचे हे बाबा बोबा निघून त्यांची आड गप्पा, कितीही मोठे मोठे देवांचे मूर्त्यांची आड गप्पा, पण माझ्याकडे दारू सोडल्यानंतर पिली ना, 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही, पण तुम्हाला मी वरूनच कारण कुठेही जाऊन दाखवा. तुम्हाला असं वाटत असेल काही शेजारी खूप तगडा अंगात येताना त्याचे खाली कपल तरी वरून काढून, कारण मला तोड देण्यासाठी, कारण मी जातीचा एक सर्प आहे, मला तोड देण्यासाठी अंगात येणारे काठी नाही आहे. नाही, अंगात येणारे काठी नाही. काठी असेल तर फक्त मला देव काठी आहे. परत काही लोकांचं असं राहतं, शंकर महाराज ऐका बरं का, कारण तुम्ही जेव्हा येते ना तेव्हा तुम्ही राहते तिथं. काही राहते असे व्यक्ती, जर मी तुमच्याकडे आलो